हॅलो स्टुडंट्स, आज आपण 1.2 द फन दे हॅड आयझॅक ॲसिमोव यांचा लेसन इथे पाहणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करेन की प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचा हा व्हिडिओ पाहायला मिळेल व त्यांना याचा फायदा होईल. आपण लेसनला सुरुवात करूया. मागी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्जिनी तिच्या डायरीमध्ये त्या दिवशी लिहून ठेवलं. आता बऱ्याच जणांना सवय असते की रात्री डायरी लिहितात की आज दिवसभरातून काय महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या घटना यांची नोंद डायरीत करण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्यानुसार मार्गीला सुद्धा ती सवय होती. तिने त्या डायरीमध्ये लिहिलं, ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. 2157 म्हणजे बघा, ही जी स्टोरी आहे ही स्टोरी सुरुवातच 2157 साली ती होते. म्हणजे आपण आतापर्यंत ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या इतिहासातल्या असतील, म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी असतील, परंतु ही एक अशी स्टोरी आहे की जी भविष्यात सुरू होते. आणि अशी स्टोरी आयझॅक ॲसिमोव यांनी आपल्याला दिली. आयझॅक ॲसिमोव यांच्याबद्दलची माहिती मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली होती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर टच केल्यानंतर वरती जे आय बटन असेल त्या आय बटनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157 शी रोट, म्हणजे 17 मे 2157 ही तारीख ती होती. आणि त्या दिवशी तिने लिहिलं की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक प्रत्यक्ष पुस्तक मिळालं, रिअल बुक मिळालं, प्रत्यक्ष पुस्तक. आता याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवायची आहे, परंतु ते आपल्याला पुढे कळेलच. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूप जुनं पुस्तक होतं. मागीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्गीच्या आजोबांनी एकदा तिला सांगितलं होतं की ज्या वेळेला ते लहान होते त्यावेळेला त्यांच्या आजोबांनी, म्हणजे मार्गीच्या आजोबांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की देर वॉज अ टाइम, आमचा एक काळ असा होता की ज्या वेळेला वेन ऑल द स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर, ज्या वेळेला सगळ्या ज्या गोष्टी असायच्या त्या गोष्टी एखाद्या पानावरती, पेजवरती छापलेल्या असायच्या, म्हणजे एखाद्या कागदावरती छापलेल्या त्या गोष्टी असायच्या आणि त्या आम्ही वाचायचो. असं तिच्या आजोबांच्या आजोबांनी त्यांना लहान असताना सांगितलेलं होतं. हे तिला आठवलं. दे टर्न द पेजेस विच वेर येलो अँड क्रिंकली. त्यांनी पेजेस टर्न केले जे थोडेसे पिवळसर पडलेले होते आणि थोडेसे असे कुरकुरीत सुद्धा झालेले होते की अगदी पान पलटताना ते फाटेल की काय अशी पण भीती त्या ठिकाणी वाटत होती. एवढं जुनं ते पुस्तक होतं. अँड इट वॉज awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. म्हणजेच त्यांनी सांगितलं की इट वॉज awfully funny, आणि ते खूप असं मजेशीर वाटत होतं की ते तसे शब्द वाचण्याकरता. दॅट स्टूड स्टिल, की जे एका ठिकाणी स्तब्ध उभे होते, स्तब्धपणे ते शब्द होते, ते वाचायला खूप मजा येत होती. इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू, म्हणजे त्यांनी खरं तर शब्दांनी हलायला पाहिजे होतं, की शब्दांनी पुढे मागे सरकायला पाहिजे होतं, परंतु ते तसं काही होत नव्हतं ऑन द स्क्रीन, यु नो. कारण त्यांना कसं पुस्तक वाचायची सवय होती, टेलिबुक्स वाचायची सवय होती, ई बुक वाचायची सवय होती, की जे त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरती त्यांना ती पुस्तकं दिसायची. आणि ती पुस्तकं त्यांना वाचायची सवय असल्याने स्क्रोल केलं की नवीन पुढचे शब्द सरकतात आणि पुढचे शब्द येत जातात, ही त्यांना सवय होती. त्यामुळे हे पुस्तक हे त्यांना खूप असं मजेशीर वाटत होतं किंवा एक नवीनच काहीतरी वाटत होतं, एक आगळं वेगळं असं त्यांना फिलिंग त्या ठिकाणी येत होतं. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि ज्या वेळेला त्यांनी ते पेज पलटवलं त्यावेळेला इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. आणि त्या दुसऱ्या पानावर सुद्धा तसेच शब्द छापलेले होते जसे त्यांनी आधीच्या पानावरती वाचलेले होते. तशाच प्रकारचे शब्द पुढच्या पानावर सुद्धा छापलेले होते, हे त्यांना दिसलं. गी सेड टॉमी. टॉमी म्हणाला, व्हॉट अ वेस्ट. अरे काय वेस्ट आहे ही, आणि काय व्यर्थ आहे ही गोष्ट. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. जेव्हा तुझं हे पुस्तक वाचून होईल त्यावेळेला तू हे पुस्तक फेकून देशील असं मला वाटतंय. आय गेस, मला असं वाटतं की तू हे पुस्तक फेकून देशील. अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट. आपल्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती याच्यासारखे लाखो पुस्तकं असतील. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर.
आणि अजूनही खूप याच्यापेक्षा चांगली पुस्तकं आपल्याला तिथे पाहायला मिळतील. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू हे पुस्तक तुझं वाचून झालं की हे टाकून देशील कुठेतरी. आय वुडंट थ्रो इट अवे. मी मात्र हे पुस्तक अजिबात कुठेही फेकणार नाही किंवा टाकणार नाही. सेम विथ माइन. मार्जी लगेचच त्याला म्हणते की मी सुद्धा अजिबात हे पुस्तक कुठेही फेकणार नाही किंवा टाकणार नाही. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी डेली बुक्स ॲज टॉमी हॅड. ती 11 वर्षांची होती आणि तिने आतापर्यंत टॉमीने जेवढी पुस्तकं वाचली होती किंवा टॉमीने जेवढी पुस्तकं पाहिलेली होती तेवढी पुस्तकं तिने आतापर्यंत कधी पाहिलेली नव्हती. ही वॉज 13. टॉमी हा 13 वर्षांचा होता आणि ती 11 वर्षांची होती. अर्थातच ती लहान होती, त्यामुळे तिने कमी पुस्तकं वाचलेली होती टॉमीच्या मानाने. व्हेअर डिड यू फाइंड इट? तिने राहून त्याला प्रश्न विचारला की तुला हे पुस्तक कुठे मिळालं? तर टॉमी तिला आन्सर करतो, इन माय हाऊस इन द ॲटिक. माझ्या घरामध्ये. इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे अशी एक खोली जिन्याखालची, ज्याला जनरली म्हणजे जे सामान आपल्याला नको असतं ते आपण त्या ठिकाणी ठेवतो, अशा ठिकाणी त्याला ते पुस्तक सापडलं. म्हणजे जिन्याखालची एखादी सामान ठेवण्याची खोली की ज्या ठिकाणी अडगळीच्या आपल्या ज्या वस्तू असतात त्या आपण ठेवत असतो, त्याला म्हटलं जातं ॲटिक. तर त्या ॲटिकमध्ये त्याला ते पुस्तक मिळालं. व्हॉट्स इट अबाउट? मग तिने पुढचा प्रश्न विचारला की हे पुस्तक कशाबद्दल आहे बरं, तू जे वाचतोय ते? स्कूल. टॉमीने लगेचच उत्तर दिलं. तो म्हणतो की स्कूल. स्कूल म्हटल्याबरोबर मार्गी जी आहे ती थोडीशी संतापली. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. ती एकदम अशी संतापली, तिला खूप राग आला. कारण शाळा, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? शाळेबद्दल लिहिण्यासारखं असं काय आहे? आय हेट स्कूल. मला या शाळेचा भयंकर तिरस्कार वाटतो, असं ती मागी त्याला म्हणते. मागी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर देन एव्हर. मार्जीला नेहमीच त्या शाळेबद्दल तिरस्कार वाटायचा. अगदी नेहमीच तिला ते शाळा नकोच वाटायची. बट नाव शी हेटेड इट मोर देन एव्हर. परंतु आता मात्र त्या शाळेचा ती आणखीन जास्त तिरस्कार करायला लागलेली होती. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. तिला शाळा तिची कशी होती ती आपल्याला याच्यावरून कळेल की तिच्याकडे एक मेकॅनिकल टीचर होता. म्हणजेच काय, तर भविष्यातली शाळा कशी असेल याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतोय की जसं आज तुम्ही हा व्हिडिओ पाहून शिकतायत तशाच प्रकारे, परंतु एक वेगळ्या पद्धतीने एक शाळा त्यांची होती. आणि ती म्हणजे कशी की एक मेकॅनिकल टीचर होता, जे एक मशीन होतं, ते मशीन त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या घरी असायचं आणि ते त्यांना सगळे विषय शिकवायचं. हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट. आणि तो मेकॅनिकल टीचर काय करायचा की तिला भूगोल या विषयामध्ये सतत वारंवार काही ना काही टेस्ट देत राहायचा, काही ना काही तिच्या छोट्या मोठ्या परीक्षा घेत राहायचा. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि त्या परीक्षांमध्ये मात्र ती खूप अतिशय वाईट असं तिची कामगिरी होती, कारण तिला त्यातलं काही बरंचसं येतच नव्हतं आणि त्यामुळे तिला मार्क्सच मिळायचे नाही. तिला खूपच म्हणजे कमी मार्क्स त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे तिला खूप असं तसं वाईट वाटायचं, रागही यायचा. Until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. शेवटी तिच्या आईने काय केलं की तिच्या डोक्यावर अशी एक नाईलाजास्त चापट मारली आणि काउंटी इन्स्पेक्टरला तिने बोलवलं. आता काउंटी इन्स्पेक्टर कोण? तर काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे असा एक व्यक्ती जो मेकॅनिकल टीचरची दुरुस्ती करतो, म्हणजे त्याची रिपेअरिंग वगैरे करतो. म्हणजे अशी एक मेकॅनिकल टीचर त्या प्रत्येक मुलाच्या घरी होती. एक मशीन ते घरी होतं आणि ते मशीन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचं. त्यांची टेस्ट घ्यायचं, त्यांचे प्रश्न, त्यांचे होमवर्क्स तपासायचं आणि त्यांना लगेच त्यांचे मार्क्स सुद्धा कळवायचं. आणि त्या प्रत्येक लेवलनुसार त्या प्रत्येक मेकॅनिकल टीचर हा वेगवेगळं काम त्या ठिकाणी करत असे. म्हणजे त्याच्याकडे तो एक सॉफ्टवेअर म्हणा किंवा एक काहीतरी फॉर्मॅट त्यांनी फिट केलेला होता की जो प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचा आणि सगळे विषय शिकवण्याचं काम करायचा. असा एक मेकॅनिकल टीचर तिच्याकडे जो होता, तो जिओग्राफीमध्ये तिला टेस्ट देऊन देऊन त्यांनी खूप तिला हैराण करून टाकलं होतं आणि तिला त्याच्यामध्ये खूप अतिशय वाईट कामगिरी तिची चालू होती. तिला यायचंच नाही बऱ्याचशा गोष्टी आणि त्यामुळे ती थोडीशी त्रस्त झाली होती. त्यामुळे तिला शाळेचाच तिरस्कार वाटू लागला होता. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता, ज्याला तिच्या आईने बोलवलेलं होतं, की तो एक असा जाडजूड असा गोलाकार असणारा असा एक छोटासा माणूस होता विथ रेड फेस. त्याचा चेहरा असा लालसर होता अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याकडे एक बॉक्स होता की ज्यामध्ये खूप साऱ्या डायल्स आणि वायर्स असा भरून तो
त्या ठिकाणी आलेला होता. आता प्रत्येक जण आपापलं सामान त्या ठिकाणी घेऊनच फिरत असतो. म्हणजे जसं की कोणती दुरुस्ती करायची म्हटली किंवा काय म्हटलं तर लगेचच त्या ठिकाणी दुरुस्ती करता येऊ शकते. याच्याकरता म्हणून ते त्यांच्याबरोबरचं जे रिपेअरिंग करण्याचं जे साहित्य होतं ते साहित्य तो सतत घेऊन फिरत असे. तसाच तो माणूस त्या ठिकाणी आला. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर अन ॲपल देन टूक द टीचर अपार्ट. त्याने मार्जीकडे बघितलं, तिला स्माइल दिली, तिला एक ॲपल दिलं खायला अँड देन टूक द टीचर अपार्ट. आणि त्या टीचरला घेऊन, त्या मेकॅनिकल टीचरला, मशीनला घेऊन तो निघून गेला. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्जीला असं वाटलं, म्हणजे तिला मनामध्ये अशी एक आशा उत्पन्न झाली की त्याला ते येऊच नये, तो मेकॅनिकल टीचर त्याच्याकडून दुरुस्त होऊच नये, त्याने त्याला दुरुस्तच करता कामा नये आणि परत कधीच त्याने त्या टीचरला आणून देऊ नये. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्याला मात्र ते सगळं काम येत होतं पद्धतशीरपणे. अँड आफ्टर अन अवर ऑर सो, आणि अगदी तासाभरातच देर इट वॉज अगेन, लार्ज अँड ब्लॅक अँड अगली, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. आणि अगदी तासाभरातच तो व्यक्ती म्हणजेच तो काउंटी इन्स्पेक्टर त्या मेकॅनिकल टीचरला घेऊन त्यांच्या घरी परत आला. त्याने त्या मशीनला दुरुस्त केलेलं होतं. एक मोठा ब्लॅक कलरचा आणि अगदी असं कुरूप दिसणारं अशी एक मोठी स्क्रीन त्या ठिकाणी होती, ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन, की ज्यावर सगळे लेसन्स त्यांचे दाखवले जायचे, अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आणि त्याचबरोबर काही प्रश्न जे होते ते प्रश्न त्या स्क्रीनवरती दिसायला लागायचे. दॅट वॉजंट सो बॅड. ते काही एवढं वाईट नव्हतं. परंतु द पार्ट मागी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. सगळ्यात जास्त मार्जीला जो पार्ट आवडायचा नाही किंवा ज्या पार्टचा तिरस्कार होता, तो पार्ट किंवा तो स्लॉट म्हणजे कोणता, की ज्या ठिकाणी मार्जीला तिचा होमवर्क आणि टेस्ट पेपर्स सबमिट करावे लागायचे, तर जिला होमवर्क आणि टेस्ट पेपर्स तिला त्या ठिकाणी पुटअप करायला लागायचे, तो जो स्लॉट होता तो तिला अजिबात आवडत नसे. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. म्हणजे तिला नेहमीच असं ते तिरस्कार त्याचा वाटायचा किंवा ते नकोसं वाटायचं. होमवर्क देणं किंवा मग ते टेस्ट पेपर्स देणं, ते सॉल्व्ह करणं, ते जमा करणं, या सगळ्या गोष्टी तिला नको वाटायच्या. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही होती की तिला ते पंच कोडमध्ये लिहावं लागायचं. पंच कोड म्हणजे काय, ते एक मशीनची ती लँग्वेज असते की दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old. ज्यावेळेला मार्जी 6 वर्षांची होती त्याच वेळेला तिला ती लँग्वेज शिकवली गेली होती. जसं आपण मराठी बोलतो, हिंदी बोलतो, इंग्लिश बोलतो, त्या पद्धतीने त्यांचा कम्प्युटरची लँग्वेज असते आणि ती कम्प्युटरची लँग्वेज म्हणजे ती पंच कोड. एका कोडिंग लँग्वेजमध्ये तिला त्या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागायच्या आणि त्या तिला जमा करायला लागायच्या, जी लँग्वेज तिला ती 6 वर्षांची असताना शिकवली गेली होती. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. आणि तो मेकॅनिकल टीचर जो होता तो अगदी क्षणात किंवा काही वेळातच तिचे सगळे मार्क्स तो कॅल्क्युलेट करायचा आणि लगेचच तिच्या समोर तो रिझल्ट दाखवायचा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. इन्स्पेक्टरने पुन्हा एकदा मार्जीकडे बघून स्माइल केलं. यावेळेला त्याचं काम पूर्ण झालं आणि त्यांनी पुन्हा एकदा लाडीकपणे तिच्या डोक्यावरती एक चापट मारली. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. त्याने तिच्या आईला सांगितलं की मिसेस जोन्स म्हणजे त्या मार्जीची आई, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट. या बिचारा त्या लहानशा मुलीचा काही चूक नाहीये किंवा काही दोष नाहीये. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. मला असं वाटतं की ते जिओग्राफी सेक्टर म्हणजे त्या भूगोलाचं जे सेक्टर होतं ते थोडंसं फास्ट झालं होतं. ते थोडंसं फास्ट झालं असल्यामुळे त्याची लेवल पुढे होऊन गेलेली होती आणि त्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टी येत नव्हत्या. त्यामुळे तिची कामगिरी थोडीशी खराब होत चालली होती. परंतु त्याच्यामध्ये तसा काही दोष नाहीये. ती अगदी व्यवस्थित काम करते किंवा व्यवस्थित अभ्यास करते. दोज थिंग्स हॅपन समटाइम. म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या काही वेळेला अशा होत असतात. आय हॅव स्लोड इट अप टू अन ॲव्हरेज 10 year old लेवल. आता मात्र मी त्याची लेवल सेट केली आहे आणि एक 10 वर्षाच्या मुलाकरता जी लेवल असावी ती लेवल मी आता याची सेट केलेली आहे, म्हणजे जी मार्जीची होती. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि खरं सांगायचं झालं तर तिचा जो ओव्हरऑल पॅटर्न आहे तिच्या प्रोग्रेसचा, म्हणजे तिची प्रगती जी आहे ती अगदी व्यवस्थित आहे, समाधानकारक आहे, असं त्या काउंटिंग इन्स्पेक्टरनी मार्जीच्या आईला सांगितलं. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि त्यांनी पुन्हा एकदा लाडीकपणे मार्जीच्या डोक्यावर चापट मारली
आणि तो निघून गेला. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जीला मात्र याच्यामुळे खूप नाराज व्हायला झालं. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे अल्टुगेदर. तिला अशी आशा वाटत होती की यांनी माझा तो टीचर आहे, मेकॅनिकल टीचर आहे, तो कायमस्वरूपी घेऊन जावा, त्याला परत आणूच नये, किंवा काही काळ तरी घेऊन जावा, जसे ते टॉमीचा घेऊन गेले होते. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. त्यांनी एकदा टॉमीचा टीचर नेला होता आणि त्या टीचरला जवळपास 1 महिन्यानंतर त्यांनी परत आणलं, कारण त्याच्यामध्ये जे हिस्ट्री सेक्टर होतं, इतिहासाचा जो विषय होता, तो विषय पूर्णपणे ब्लँक्ड आउट झाला होता. म्हणजे काय, तर अगदी कोरा करकरीत पुसला गेला होता. तो सेक्टरच खराब झाला होता आणि त्यामुळे तो सेक्टर दुरुस्त करण्याकरता त्यांना जवळपास महिना लागला आणि त्या महिन्याभराकरता त्या टॉमीला शाळेपासून सुट्टी मिळाली. असंच तिच्याबरोबर काहीतरी घडावं अशी तिची खूप अपेक्षा होती, परंतु तसं काहीही झालं नाही. अगदी तासाभरात ते परत घेऊन आले त्याच्या मेकॅनिकल टीचरला. आता पुढे त्यांचं कन्व्हर्सेशन आपण बघूया. व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? मग तिला असा प्रश्न पडला की असं कोणी शाळेबद्दल का कोणी असं काही लिहावं? मग टॉमी तिला म्हणतो की टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमीने अगदी असे सुपिरियर आईजने तिच्याकडे बघितलं आणि तो तिला म्हणाला, बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. कारण ती शाळा जी असायची ती शाळा ही आपल्यासारखी नव्हती. मूर्ख मुली, ती शाळा आपल्यासारखी नव्हती. म्हणजे मेकॅनिकल टीचर वगैरे त्या ठिकाणी नव्हता. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे ती त्यांची जुन्या पद्धतीची किंवा जुन्या काळातली ती शाळा होती, जी शेकडो वर्षांपूर्वीची ती शाळा होती. ती आपल्यासारखी शाळा अजिबात नव्हती. ही ॲडेड लॉफ्टीली, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. आणि त्याने हसत हसत तिला सांगितलं, आणि हा जो शब्द आहे सेंचुरीज अगो, तो अतिशय काळजीपूर्वक त्याने प्रोनाउन्स केला, म्हणजे उच्चारला. आणि तो म्हणाला की शेकडो वर्षांपूर्वी अशी ती शाळा होती. आणि ती खरीखुरी शाळा, म्हणजे ती आपल्यासारखी शाळा नाही, ती वेगळ्याच प्रकारची शाळा होती. मार्जी वॉज हर्ट. तिला मात्र अशा टॉमीच्या बोलण्याने वाईट वाटलं. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. वेल, ठीक आहे, काय पण असेल, परंतु मला माहित नाही त्यांची शाळा कशा प्रकारची होती, त्या जुन्या प्रकारची शाळा कशी होती, काय होती, हे मला काहीच माहित नाही. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. तिने त्याच्या खांद्यावरून अशी मान उंचावली आणि तो जिथे बसलेला होता वाचत, त्या ठिकाणी त्याच्या खांद्यावरून मान उंचावून तिने ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला. देन सेड, आणि त्यानंतर ती म्हणाली की एनिवे दे हॅड अ टीचर. आणि जे काय पण असेल, शाळा कशाही प्रकारची असेल, ते मेकॅनिकल स्कूल असेल की त्यांची काय वेगळी आणखीन कोणती शाळा असेल, परंतु त्यांच्याकडे टीचर तर असणारच, आहे की नाही. मग टॉमी म्हणतो, शुअर दे हॅड अ टीचर. नक्कीच त्यांच्याकडे टीचर होते, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. परंतु त्यांचे जे टीचर होते ते आपल्यासारखे असं रेग्युलर टीचर नव्हते. इट वॉज अ मॅन. आणि त्यांना शिकवणारे टीचर कोण होते, तर असे मशीन वगैरे नाही, तो प्रत्यक्षात एक माणूस, एक व्यक्ती, त्या एक मानव त्या ठिकाणी त्यांना शिकवायला होता आणि तो व्यक्ती त्यांना शिकवायचा. मॅन, म्हणजे एकदम आश्चर्याने त्याला विचारते की एक मानव शिकवायचा, हाऊ कुड मॅन बी अ टीचर. म्हणजे एखादा मानव हा शिक्षक कसा असू शकतो बरं? म्हणजे तिला हा मोठा प्रश्न पडला, कारण तिला मेकॅनिकल टीचर पाहण्याची सवय, आणि त्यामुळे तिला प्रश्न पडला की एखादा माणूस हा शिक्षक कसा असू शकतो. वेल, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. टॉमी तिला म्हणतो की हां, तसंच होतं. he just told the boys and girls things. म्हणजे तो त्या मुलांना मुलींना शिकवायचा, ते जे शिक्षक होते ते शिक्षक शिकवायचे, and gave them homework, त्यांना होमवर्क वगैरे द्यायचे आणि त्यांना प्रश्नही विचारायचे. अशा प्रकारचे खराखुरा मानव त्या ठिकाणी शिक्षक होता. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्जीला मात्र असा प्रश्न पडला होता की मानव शिकवू कसा शकतो. मेकॅनिकल टीचरला जेवढं येतं तेवढं बाकीच्या कोणालाच येत नाही, असा तिचा गैरसमज झाला होता. आणि त्यामुळे ती म्हणते की अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मानव एवढा हुशार असतो, एवढा हुशार असू शकेल? नाही, तिला असं वाटतच नव्हतं की तो मानव एखादी एवढी कामगिरी करू शकतो, एखादी शिकवण्याची कामगिरी करू शकतो, असं तिला अजिबात वाटत नव्हतं. आणि त्यामुळे ती म्हणते की मानव हा काही एवढा स्मार्ट नसतो, कम्प्युटर एवढा किंवा त्या मेकॅनिकल टीचर एवढा तो स्मार्ट नसतो. शुअर ही इज. त्या टॉमी लगेचच तिला सांगितलं की नक्कीच मानव तेवढा हुशार असतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या वडिलांना तेवढंच माहिती आहे जेवढं माझ्या टीचरला माहिती आहे. माझा जो मेकॅनिकल टीचर आहे तो मला जेवढं शिकवतो, ज्या पद्धतीने सांगतो काही गोष्टी, त्याच पद्धतीने माझे वडील सुद्धा सांगतात. त्यांना ते सगळं नॉलेज आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा.
म्हणजेच काय, तो नक्की खात्रीशीर सांगतो. बेच्चा, बेच्चा हा शब्द या ठिकाणी नवीन आहे बघा, की ज्यावेळेला आपण बेट लावतो असं म्हणतो नाही का, की लावतो, शरत लावतो, पैज लावतो, अशा प्रकारे आपण बोलतो नाही का, त्या पद्धतीने टॉमी तिला म्हणाला की ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, की माझ्या वडिलांना नक्कीच त्या टीचर एवढं माहिती आहे, त्या मेकॅनिकल टीचर एवढं माहिती आहे, मी खात्रीशीर सांगतो. माझी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. माझीला मात्र काही इच्छा नव्हती आणि ती प्रिपेअर पण नव्हती, तिची अशी काही तयारी पण नव्हती की त्याच्याशी काही वाद घालण्याची, कारण तिला माहित होतं की हा टॉमी काय वाद घालण्यात कमी कमी पडणार नाही आणि त्यामुळे तिला ते काही करायचं नव्हतं. शी सेड, ती उलट त्याला म्हणाली, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मला असा कोणी अनोळखी व्यक्ती माझ्या घरात राहिलेला मला नको असेल बाबा. म्हणजे असं तो माझ्या घरात राहील, मला शिकवेल आणि कोणत्या तरी अनोळखी माणसाला आपल्या घरात थांबवून घ्यायचं किंवा ठेवून घ्यायचं आणि त्याच्याकडून शिकायचं, या सगळ्या गोष्टी मला न पटणाऱ्या आहेत, असं ती मार्जी त्याला म्हणते. कारण तिला माहीतच नव्हतं की नक्की शाळा कशी होती. टॉमी स्क्रीम विथ लाफर. टॉमीला मात्र या गोष्टीने, या वाक्याने, मार्जीच्या त्या वाक्याने खूप हसायला आलं. तो मोठ्याने हसला. यू डोंट नो मच मागी. तो त्या मार्जीला म्हणाला की तुला एवढं काही जास्त माहिती नाहीये का मार्जी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते जे शिक्षक होते, ते शिक्षक काय आपल्या घरामध्ये येऊन राहत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. त्यांना एक स्पेशल बिल्डिंग असायची अँड ऑल द किड्स वेर वेंट देअर. आणि ते जे सगळे मुलं होते, ते सगळे मुलं त्या स्पेशल बिल्डिंग मध्ये जायचे ज्या ठिकाणी शाळा असायची आणि तिकडे जाऊन ते शिक्षक त्यांना शिकवायचे. ते काय आपल्या घरी येऊन राहत नव्हते. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. मग तिला पुढचा प्रश्न पडला मार्जीला. ती म्हणते की कोणा काय सगळे मुलं सारख्याच गोष्टी शिकायचे, सेम थिंग, म्हणजे सगळ्यांचा सिलेबस सारखाच असायचा, असा तिला प्रश्न पडला. टॉमी त्याच्यावर पण उत्तर तिला देतो. तो म्हणतो की शुअर, नक्कीच, इफ दे वर द सेम एज. जर ते सारख्या वयाचे असतील तर नक्कीच त्यांचा सिलेबस सारखा असायचा, सेम असायचा आणि सगळेजण सेम गोष्ट शिकायचे. जसं आता तुम्ही शिकतात की अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं, नॉट इव्हन भाईंदर किंवा नॉट इव्हन मुंबई, नॉट इव्हन कुठे ठाणे, असं नाही तर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व 9वीच्या विद्यार्थ्यांना हाच सिलेबस आहे, मराठी आणि सेमी इंग्लिश मीडियमच्या. आणि त्यामुळे ते सगळे मुलं त्या सेम लेवलचे आहेत, सेम एजचे आहेत आणि त्यामुळे सेम गोष्टी शिकतात. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचर्स अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. परंतु ती माझी लगेचच त्याला म्हणते की पण माझी आई असं म्हणते की अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. म्हणजे टीचर असतात त्या टीचरांना ॲडजस्ट व्हावं लागतं त्या प्रत्येक मुलाची, प्रत्येक मुलीची लेवल पाहून, त्यांचं मन पाहून, तर त्यांची क्षमता पाहून त्या प्रत्येक टीचरला ॲडजस्ट व्हावं लागतं. जे त्यांना ते शिकवत असतात त्यांची लेवल पाहून त्यांना ॲडजस्ट व्हावं लागतं. दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. कारण प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला असं एक वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं, असं तिचं म्हणणं होतं, तिच्या आईचं म्हणणं होतं. आणि हे तिने त्या टॉमीला सांगितलं. आणि ही गोष्ट खरी पण आहे की प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, प्रत्येक मुलगी ही वेगळी असते आणि प्रत्येकाची लेवल ही वेगळी असते. कोणीही एकमेकांसारखं कोणी असू शकत नाही. कोणी स्पोर्ट्समध्ये हुशार असतं, कोणी डान्समध्ये हुशार असतं, कोणी एखादं वाद्य वाजवण्यात हुशार असतं, कोणी मॅथ्समध्ये हुशार असतं, कोणी इंग्लिशमध्ये हुशार असतं. म्हणजे प्रत्येकाची जी आवड निवड आहे ती वेगळी असते, प्रत्येकाची जी सुपिरियरिटी असते ती वेगळी असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगला पारंगत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची लेवल सुद्धा वेगवेगळी असते. एखाद्याला एखादी गोष्ट पटकन समजते, परंतु एखाद्याला ती गोष्ट 10 वेळा सांगावी लागते. मग तसं टीचरला ऍडजस्ट व्हावं लागतं आणि त्या टीचरचं कामच ते आहे की प्रत्येक मुलाला समजेल एवढ्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने त्याला समजावून सांगणं किंवा नीट समजून देणं. आता हे त्याचं कामच असतं आणि हे ती त्या टॉमीला सांगते. परंतु टॉमी मात्र ह्याच्यावरती काही जास्त बोलू शकत नाही. मग त्याने लगेच सांगितलं की जस्ट द सेम, दे डिडंट डू इट दॅट वे देन. हा, ते तसंच होतं, ते तशा पद्धतीने करत नव्हते. त्याला काय बोलावं काही सुचलं नाही. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आणि त्याने पटकन मग टॉपिक बदलण्याकरता सांगून टाकला तिला की जर तुला हे आवडत नसेल तर तुला काही गरज नाही आहे पुस्तक वाचण्याची, काही वाचू नको, राहू दे माझ्याकडे, असं त्यांनी लगेचच तिला सांगितलं. पण मार्जी लगेचच म्हणते की आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मी कुठे असं म्हणाले की मला ते आवडत नाही किंवा मला हे पुस्तक वाचायचं नाही, मी असं कुठे म्हणाली. मार्जी सेड क्विकली. ती पटकन त्याला म्हणाले की मी असं कुठे म्हणली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला त्या फनी स्कूल्स बद्दल खूप काही जाणून घ्यायचं होतं, मजेशीर वाटणाऱ्या तिला शाळेबद्दल काही अजून काही वाचायचं होतं, माहिती करून घ्यायची होती, जाणून घ्यायचं होतं आणि त्यामुळे तिला ते पुस्तक वाचायचं होतं.
दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड. ते अगदी अर्धवट सुद्धा त्यांनी ते पुस्तक वाचलं नव्हतं, तेवढ्यात मार्जीच्या आईने तिला आवाज दिला आणि तिला म्हणाली, मार्जी स्कूल. मार्जी शाळेची वेळ झाली. माझी शाळेची वेळ झाली असं ती तिची आई तिला म्हणाली. मार्जी लुक्ड अप. तसं तिने सरळ वर बघितलं आईकडे आणि ते आईला म्हणाले की नॉट येट मामा. म्हणजे इतक्या लवकर नको यार, आत्ता पण लगेच नको, थोडा वेळ थांब ना, अजून वेळ जाऊ दे. नाव सेड मिसेस जोन्स. पण तिच्या आईने मात्र तिचं काही ऐकलं नाही. तिने एकदम दरडावून तिला सांगितलं की नाव नाही, आत्ताच. अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आणि आता खरं तर टॉमीची सुद्धा वेळ झालेली आहे शाळेची, त्याने सुद्धा ती जाऊन शाळा अटेंड करायला पाहिजे, असं तिने एकदम दरडावून सांगितलं. कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. तसं पटकन तिला मार्जीला कळलं की बाबा आपली आई काय आपलं ऐकणार नाही, आणि त्यामुळे तिने त्या टॉमीला विचारलं की मी हे पुस्तक शाळा झाल्यानंतर वाचू का, मला वाचायला तू हे पुस्तक देशील का. मे बी, ही सेड नॉन सायलेंटली. त्याने असं एकदम खांदे उडवत अगदी याच्यात उत्तर दिलं की मे बी, हां कदाचित देईन सुद्धा. असं बोलून ही वॉक्ड अवे व्हिसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. असं बोलून त्यांनी पटकन त्याचं पुस्तक त्याच्या खांद्याखाली असं पकडलं, बगलेत पकडलं, आणि तो एकदम असा निष्काळजीपणे असा व्हिसलिंग म्हणजे अगदी शिट्ट्या मारत तो सरळ चालायला लागला आणि तो त्याच्या घरी निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी पुन्हा एकदा तिच्या शाळेच्या खोलीमध्ये आली. ज्या ठिकाणी तिचा मेकॅनिकल टीचर होता त्या ठिकाणी ती आली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आणि त्या मार्जीची शाळेची खोली ही तिच्या बेडरूमच्या बाजूलाच होती, त्या बेडरूमला लागूनच होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. तो मेकॅनिकल टीचर तिथे ऑलरेडी ऑन झालेला होता. अँड वेटिंग फॉर हर. आणि तो तिची वाट पाहत होता, मार्जीची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. तो मेकॅनिकल टीचर नेहमीच त्याच्या ठरलेल्या वेळामध्ये ऑन त्या ठिकाणी झालेला असायचा. सेम टाइम एव्हरी डे, रोजच्या रोज सेम वेळ त्याची असायची. जशी तुमची शाळेची वेळ फिक्स असते त्या वेळेनुसार ती शाळा भरते, त्याच वेळेला ती सुटते. तसंच त्या मेकॅनिकल टीचरचं सुद्धा होतं की जो ठराविक वेळेला तो त्या ठिकाणी ऑन झालेला असायचा, एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. त्याला सॅटर्डे संडे सुट्टी असायची. सॅटर्डे संडेच्या दिवशी तो ऑन व्हायचा नाही, मुलांना त्यावेळेला सुट्टी असायची. जशी तुम्हाला संडेला सुट्टी असते त्या पद्धतीने तो सॅटर्डे संडे असे 2 दिवस त्यांना मार्जीला सुट्टी असायची. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर अवर्स. कारण तिच्या आईचं असं म्हणणं होतं मार्जीच्या की लहान मुलं जी आहेत ती लहान मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकतात जर ती योग्य वेळेला, ठराविक वेळेला, रेग्युलरली शिकली तर. आणि ती एक वेळ फिक्स असावी. म्हणून तर आपल्या शाळेची वेळ फिक्स असते की त्या ठराविक वेळेत ती आपल्याला सवय होते. आपल्या मेंटल स्टेटला सुद्धा ते माहीत होतं की बाबा या वेळेमध्ये आपल्याला शाळेत जायचंय, या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक प्रॉपर टाइम टेबल आपलं फिक्स असतं, एक शेड्यूल बनवलेलं असतं. आणि त्या शेड्यूलप्रमाणे किंवा त्या टाइम प्लॅनिंग प्रमाणे जर आपण ते काम केलं तर ते व्यवस्थित होतं, चांगलं होतं निश्चितपणे. आणि म्हणूनच तिची सुद्धा शाळेची वेळ फिक्स होती आणि त्यामुळे ती त्या वेळेला शाळेत तिकडे गेली. द स्क्रीन वॉज लिट अप. स्क्रीनवरती लाईट लागला, स्क्रीन चालू झाली. अँड इट सेड, आणि त्याच्यावरती असं लिहून आलं की टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. म्हणजे आपला जो आजचा अरिथमॅटिक लेसन आहे, अल्जेब्राचा जो लेसन आहे, तो लेसन कशाबद्दल आहे तर द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स, म्हणजे अपूर्णांकांची बेरीज, याबद्दल आजचा हा लेसन आपला आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. परंतु त्याने पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली तिला पहिल्यांदाच की प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क, म्हणजे कालचा जो दिलेला होमवर्क होता तो त्या प्रॉपर स्लॉटमध्ये ठेवा, अशी त्याने तिला विनंती केली. म्हणजे अर्थात तुम्हाला पण हा अनुभव असेल की ज्या वेळेला तुम्ही शाळेत जाता त्यावेळेला तुमचे शिक्षक आधी तुमचा होमवर्क मागतात, तो होमवर्क पाहिला की मग पुढे शिकवायला सुरुवात करतात. त्यानुसार त्या मेकॅनिकल टीचरने सुद्धा तिच्याकडे पहिल्यांदा होमवर्कची डिमांड केली. काल जे शिकवलं होतं त्याच्यावरती आधारित जो तिला होमवर्क दिलेला होता तो तिला त्यांनी आधी त्या प्रॉपर स्लॉटमध्ये ठेवायला सांगितला आणि मग पुढे ते शिकवणार होते. तसं त्या मार्गीने मग आता केलं. माझी डीड सो विथ अ साय. म्हणजे तिने नाईलाज असतो अगदी असं कसं तरी करून तो होमवर्क ठेवला तिकडे. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. म्हणजे ती त्या जुन्या शाळांच्या बद्दल विचार करत होती. त्या जुन्या शाळा कशा असतील ज्या तिच्या आजोबांच्या आजोबा ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला ते ज्या शाळेमध्ये जात होते त्यावेळेची शाळा कशी असेल, काय असेल, याच्याबद्दल ती विचार करत होती.
All the kids from the whole neighborhood came laughing and shouting in the schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at the end of the day. आणि मग त्याच्या मनामध्ये असे खूप सारे विचार यायला लागले की ते सगळी मुलं आजूबाजूची जवळपास राहणारी ही सगळी मुलं एकत्र त्या ठिकाणी जात असतील, खूप हसत असतील, आरडाओरडा करत असतील, त्या शाळेच्या ग्राउंड मध्ये एकत्र जमत असतील, स्कूल यार्ड मध्ये, सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, त्या एका वर्गामध्ये ते सगळी मुलं बसत असतील, एकत्र बसत असतील, सेम एजची त्यांच्याच वयाची सगळी मुलं त्या ठिकाणी जमत असतील, गोइंग होम टुगेदर ऍट द एंड ऑफ द डे, म्हणजे शाळा सुटल्यानंतर ते सगळेजण एकत्र त्यांच्या त्यांच्या घरी जात असतील, किती मजा वाटत असेल नाही का, असा ती विचार करायला लागते. दे लर्न द सेम थिंग्स, ते सगळेजण सारख्याच गोष्टी शिकायचे. सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. ते सगळ्यांना सिलेबस सारखा असायचा, ते सगळे लोक सारख्याच गोष्टी शिकायचे आणि त्यामुळे त्यांना एकमेकांना मदतही करता येत असेल होमवर्क वगैरे करण्यामध्ये, अँड टॉक अबाउट इट, आणि त्याचबरोबर त्याच्या संदर्भात त्यांना बोलता पण येत असेल एकमेकांशी. कोणाला काही अडलं, कोणाला काही डाऊट असेल, कोणाला काही येत नसेल तर ते त्यांच्या मित्रांना, त्यांच्या वयाच्या त्या मुलांना एका वर्गामध्ये एकमेकांना विचारू शकत असतील, असा पण विचार त्याच्या मनामध्ये आला. जसं की तुम्ही आता पण करताच की नाही, जर एखाद्याचा होमवर्क अपूर्ण राहिला आणि तो आजच्या आज जमा करायचा आहे किंवा उद्याच्या उद्या जमा करायचा आहे, तर पटकन मित्राची किंवा मैत्रिणीची वही घेऊन तो होमवर्क जसं तसं उतरवून काढतात आणि जमा करून देतात. मग तसं तिला त्या ठिकाणी वाटलं की बाबा असं पण होत असेल नाही का, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्यालाच करायला पाहिजे किंवा आपल्याला नाही आलं तर काय, असा प्रश्न त्या मुलांना पडलाच नसेल कधी, जो तिला पडायचा कायम, कारण तिला स्वतःचा होमवर्क तिला एकटीलाच करावा लागायचा. अँड द टीचर्स वेअर पीपल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती होती, ते जे शिक्षक होते त्यांचे, ते शिक्षक हे खरेखुरे मानव होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. त्या मेकॅनिकल टीचर आता त्या स्क्रीनवरती फ्लॅश करायला लागला, म्हणजे स्क्रीनवरती आता लाईट लागायला लागला होता, त्या ठिकाणी दिसायला लागलं होतं. वेन वी ऍड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4, आणि त्याच्या स्क्रीनवरती यायला लागलं होतं की ज्यावेळेला आपण ते फ्रॅक्शन्स म्हणजे ते अपूर्णांक जोडतो, यांची बेरीज करतो 1/2 अँड 1/4, त्यावेळेला ब्ला 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 ब्ला, आणि तो असं पुढे त्या ठिकाणी बोलत चाललेला होता. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. आणि त्यावेळेला मार्जीच्या डोक्यामध्ये मात्र ते जुने विचार चाललेले होते की त्या जुन्या शाळा कशा असतील, त्यांचे मुलं, ते मुलं त्या काळातली कशा प्रकारे शिकत असतील, कसे ते शाळेत जात असतील, त्यांना किती ती शाळा आवडत असेल, म्हणजे तो जुना काळ जो होता तो किती सुंदर असेल, हा मनात तिचा विचार कंटिन्युअसली चालू होता. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड, आणि ते कशा प्रकारे मजा करत असतील, मस्ती करत असतील, एकत्र खेळत असतील, एकत्र शिकत असतील, या सगळ्या गोष्टी त्यांना किती मजा येत असेल, हा विचार तिच्या मनामध्ये कंटिन्यू घोळत होता. परंतु तिच्या समोर मेकॅनिकल टीचर हा मात्र तिला शिकवत होता. तर अशा प्रकारची ही स्टोरी आपण या ठिकाणी पाहिली. ही स्टोरी इथेच पूर्ण होते. याचा वर्कशॉप आपण पाहणार आहोत, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेलच. आणि त्याचबरोबर याच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स किंवा काही टेस्ट पेपर्स किंवा असे काही क्वेश्चनेअर वगैरे असेल, जी मी तुम्हाला लिंक सेंड करेल, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ती पाहता येईल, ती सॉल्व्ह करता येईल. त्याच्याबरोबर त्यांच्या आन्सर्सची पण लिंक असेल, म्हणजे तुम्हाला ते सॉल्व्ह पण करता येईल आणि सॉल्व्ह केलेलं बरोबर आहे की चूक आहे हे सुद्धा पाहता येईल. तर पुन्हा भेटूया आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जो असेल या 1.2 द फन दे हॅड याचा इंग्लिश वर्कशॉप घेऊन. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.